नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आपण TCS पॅटर्न आधारित TCSचा संपूर्ण अभ्यासक्रम अनालिसिस करून सर्व पदांसाठी उपयुक्त असे अतिशय संभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या मागील व्हिडिओचे 12 जे काही पार्ट आहेत आपले, जर तुम्ही ते पाहिला नसाल तर ते लगेच पाहून घ्या। त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून तुम्हाला ते संपूर्ण व्हिडिओज पाहायला मिळतील। आणि पाहू आपण आजच्या भाग 13 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, रोलेट कायदा खालीलपैकी कोणत्या जे की वर्षीचा कायदा आहे, जो की रोलेट कायदा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1919 वर्षीचा हा कायदा आहे। ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतर प्रश्न 2 आपला, ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारत पाकिस्तान या 2 देशामध्ये झाला होता। त्यानंतरचा प्रश्न 3, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पाचगणी हे जे आहे थोडक्यामध्ये टेबल लँड म्हणून ओळखले जाते हे पठार। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की चौथा प्रश्न असा आहे, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की साने गुरुजी यांनी जे की सुरू केले होते। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पाचवा, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कलम 19 ते 22 मध्ये दिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला सहावा, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 21 जून हा जो आहे थोडक्यात उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे। ऑप्शन ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न सातवा आपला, हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कयाधू या नदीच्या काठी वसलेलं आहे हिंगोली हे शहर, म्हणून ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती 2024च्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले अतिसंभाव्य टेस्ट आणि नोट्स जर मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या। त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित सर्व काही मित्रांनो 100% अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही 400 किंवा 500 रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही, किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही 2000-3000ची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही। याद्वारे मित्रांनो तुम्हाला 100% तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो 100% पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील। ज्यामध्ये मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीज व आपले मित्रांनो ई-बुक जे की इन्क्लूड केलेले आहे, जे की तुमच्या अभ्यासासाठी 100% फायदेशीर आहे। ज्यामध्ये TCSच्या आतापर्यंतच्या महत्त्वाचे प्रश्न जे की TCSने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। त्यासोबतच 100 प्रश्न 200 गुणाची अशी आपण संपूर्ण काही आपली 26 टेस्ट सिरीज मित्रांनो आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी यामध्ये तुमची होणारी असेल। तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो, सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला 100% अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे मिळून जाणार असेल। जर मित्रांनो तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी आताच कॉन्टॅक्ट करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच मित्रांनो चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता। आणि मित्रांनो हे 100% अतिसंभव प्रश्न आहेत, तुमच्या परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात। त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात मित्रांनो निष्काळजीपणा करू नका, लगेचच्या लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं आहे मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा, अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणार असेल। आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या, चांगल्या उत्तम तयारीला आज या क्षणापासून लागू शकता। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी TCS पॅटर्न आधारित अजूनही आपलं समाज कल्याण विभागाच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या। त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि नोट्स दोन्ही मिळणार आहेत, ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होईल। टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज व त्यासोबत त्याची उत्तरे देखील असतील, तर त्यासोबत तुम्हाला नोट्सचं वाचन केल्यामुळे परिपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 8वा असा आहे, वर्ल्ड वाईड वेब डे केव्हा
केव्हा साजरा करण्यात आलेला आहे, जे की वर्ल्ड वाईल्ड वेब डे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कप, जे की 1 ऑगस्ट रोजी. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 9वा असा आहे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 10वा, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 11वा, रिहंद हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की उलर सरोवरातून वाहते. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 13वा असा आहे, खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लखनौ हे शहर. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 14वा असा आहे, पुष्कर तलाव खालीलपैकी कोठे आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अजमेर येथे आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 मे 1981 रोजी. त्यानंतर 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरामध्ये जाऊन मिळते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कप, जे की नर्मदा ही नदी आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका येत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की बीड या शहरामध्ये महानगरपालिका येत नाही. ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 17 क्वेश्चन होते, जे की आपण समाज कल्याणच्या सर्व पदांसाठी पाहिलं आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना TCS पॅटर्न आधारित 100% अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.